तर नमस्कार मित्रांनो, मी रोहित पिसाळ तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता सध्या मी जात होतो शेतात आणि माझ्याकडे काय दाखवतो आता मी तुम्हाला. माझ्याजवळ आहे आता, बघू शकता, जहर घेऊन जाईल मी आता. गाईच्या अंगावर जी गोचडं असतात ना, ते मारायला. काही वेगळं समजून घेऊ नका. अच्छा, तर त्यासाठी घेतलं होतं आणि 2 बाटल्या इथं बघू शकता. आणि आता थांबलो होतो मी सौरेला घ्यायला, तर यायला त्यानं तिकडून. ओके, तर बघू शकता अर्बन क्रुझर उभी आहे इथं, 1 नंबरमध्ये टॉप मॉडेल. मला अशा गाड्या भेटल्या ना, इतक्या बघतो ना मी गाड्या, खूप बघतो. आणि आपली गाडी बघू शकता. अभी मैं गाली नहीं दे सकता. आणि ही रस्ता असाच नदीला जाते. तर जायचं आहे आता आपल्याला शेतात. तर सौरभची वाट बघत बसलो होतो मी. चला. तर मित्रांनो, खूप वेळ झाला थांबलो होतो आणि चमन खूप वेळ लावलेला यायला. तो जायच्या तयारीत आलेला आहे. तर चला जाऊ आता शेतात. चल 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 चल. तर मित्रांनो, आता आलतो नदीला. बघू शकता नदीचं पाणी कमी झालं आणि तिथं बघू शकता साप आहे मारून टाकलेला. कसं आहे जनावर? तर जाऊ द्या, मारून टाकलेलं आहे, एवढं काय भीती वाटत नाही. चला जाऊ शेतात. मित्रांनो, आता आलतो शेतात आणि इथं कोण आहे बघू शकता, फेमस व्हायरल बॉय बाळासाहेब पिसाळ. ऐसे ऐसे गाली दूं, ऐसे ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखें ये बड़े हुए. फवारा झालेला आहे. तर ही त्यांचे बंधुराज आहेत, बघू शकता तिकडं. तर मित्रांनो, आता आलतो आपल्या आदरकीच्या शेतात. इथं सगळं माळवं आहे बघू शकता. तर दयानंद भाई आणला होता फवारायला. ही कळशी घेऊन जाईल आता पाणी टाकायला. तर मित्रांनो, आता फवाऱ्यात पाणी टाकायला औषध टाकले आता. आवाज बदलून हवा लागतो. हा? के घोट घ्यायचा खतरा बघायचं गुड. इथं आपला ब्लॉग चालू आहे. तर मित्रांनो, दयानंदची सुकन्या ही आहे. अय, नाव काय तुझं? रुको जरा सबर करो. नाव काय? नाव काय? तर मित्रांनो, आता इथं आवाज येत नव्हता म्हणून लांब जाऊन तिथं व्हिडिओ बघायला आहे. तर तिकडे फवारा चालू झालेला आहे. आपलं पाणी पण संपलंय, घाण पाणी होतं थोडं. तर आता सध्या आपल्याला पवाय जायचंय. फक्त टावेल घेऊन आलेला आहे. आणि इथं बघू शकता आपल्या ज्वारीला कशा कंस लागलेत. कोरडा भाजायचा एका दिवशी आपल्याला. ओके, डाळ ती फुसके आहेत सगळे. अच्छा, हमको सिखा रिया है. इथे एवढे ढाळे आहेत बघू शकता, पण ढाळे आणखीन खायला आले नाही तिथले. आपल्या तिकडं आपल्या त्या रमण्यातल्या शेतात खूप ढाळे आहेत. आणि आता तुम्हाला सिनेमॅटिक थोडे शॉर्ट देतो. तर मित्रांनो, इथं बघू शकता ब्लॉग बघायला चालू आहे ना आपली डिस्कवरी. इथं सगळी घाण झालेली आहे, आपल्याला धुवायला लागणार. बघू शकता पूर्ण ते चिखल उडून त्याच्या तोंडावर गेलेला गाडीच्या. तर चला आता फवारायचं झालं की आपल्याला जायचं पवायला थेट. चला. तर मित्रांनो, आपण सौरभचं वायर आणलं होतं आपल्या बोरला जोडण्यासाठी. गपचे बांधले चोरून. गपचीप आणलंय चोरून. तुझ्या पप्पाला विचारून आणलं होतं का माय? गजब बेइज्जती है. फिरत फिरत आलता आम्ही आपल्या बोरपाशी, जे की तुम्हाला याच्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं मी. आणि सौरभला आता पवायचे आणि सगळं चॅनल चेक करायला आता तरी पवाय जायचं. ओके गाईज, तर ही ज्वारी आपली जुने ब्लॉग बघायला ही असं नको रे बाबा. तर मित्रांनो, आता चला जाऊ पवायला. तर मित्रांनो, आता सध्या आपण बोरमधलं पाणी बघायला होतो, आहे का नाही आता दाखवतो तुम्हाला एकदा. गेलेल्या ब्लॉगमध्ये बघितलाच असाल तुम्ही. बघा आता वाजलं का नाही, एक 50 ते 100 फुटाच्या मध्ये असेल पाणी. तर आता टाकू झाकून. तर मित्रांनो, चला आता झालेलं सगळं, जाऊ आता पोहायला. चल चल चल. गाडी स्टार्ट कर. A few moments later. तर मित्रांनो, आलाव सध्या पोहायला. बघू शकता इथे कपडे बिपडे काढून टाकले.
लाजाळू लाजाळू. हाय हाय इतना सुकून. तर मित्रांनो आपल्याला पोहायचं आहे विहिरीत. तुम्हाला गेलेल्या ब्लॉग मध्ये दाखवलं त्याच्यामध्ये साप होता, म्हणजे धामीन होती. लाजाळू बाळ. तर मित्रांनो चला पोहतो आता. तर मित्रांनो आता पोहण्यासाठी उडी टाकायला जायलो आणि आपल्यासाठी शॅम्पू आणलेला आहे. आपला नंगा पोंगा दोष झालेला आहे. मित्रांनो मस्त पैकी पोहून झालेलं आहे, फुल एंजॉय. बच्चे ने तैर लिया है अभी और बौड़ी अभी सोनी सोनी पड़ी. तो चलो अभी कपडे पहनते हैं, बाद में मिलते. मित्रांनो आपली बनेल बुडालेली आता. मी तुम्हाला दिसत असेल तर बघा, हो का जाईली जाईली. तर आता कळत नाही, डायरेक्ट गेली बनेल. जाऊ दे आता, शर्ट घालायचं डायरेक्ट. तर मित्रांनो पोहून झालेलं आहे आणि आम्ही आलतो आता ह्या विहिरीला. एवढीच आहे विहिरी. तर मित्रांनो आता आलतो गहू पशी आपल्या, तर गहू बघू शकता. आणि हे आहे उडी जर हांडे तर ते मरतं डायरेक्ट. बात तो सही है. तर मित्रांनो आता खूप बोर होईलेलं आहे. आता निघालो आपण घरी. चला आता जाऊ घरी. A few moments later. तर मित्रांनो आता सध्या मी जातो शेतातून घरी आणि बघू शकता अंधार पडत आलेला आहे. आणि अशा रस्त्याने जायलेलो मी चालत. गाडी पण आहे आपल्याकडे, पण मागून येतात पप्पा आणि कृष्णा, कारण तिघंजण असल्यामुळं रोडपर्यंत चालत जावं लागते ना. रस्ता बघू शकता असा आहे. ओके, तर आता जायलो रोडला. आणि या ब्लॉगला इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ओके, तर या ब्लॉगला करतो इथेच एंड आणि भेटू लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. तर मित्रांनो आलो होतो रस्त्यापर्यंत, पण आणखी वापस जावं लागले कारण की चावी माझ्याकडेच राहिलेली आहे. तर चला आता मलाच गाडी घेऊन यायला लागणार आहे.